बॅटर काय येत नाहीयेत, पेनल्टीला सामोरं जावं लागेल. फिल्डिंग लागली आहे, बॅटर काय येत नाहीयेत. बॅटर कुठे आहेत? बॅट्समन ओपनिंग जोडी, वेअर आर यू? फिल्डिंग लागली आहे, कॅप्टन वाट पाहत आहेत. शिवतेज वॉरियरचे बॅटर कुठे आहेत? देवांश 11 कुठे आहेत? शिवतेज वॉरियर वाट पाहत आहेत. लवकर बॅटर, लवकर चला. नक्कीच या ठिकाणी पाहताय तो डाव्या साईडचा जो खेळाडू कक्ष आहे, त्या खेळाडू कक्षामध्ये एकही विजय संघ तिथून निघालेला नाहीये. तिसरा दिवस आहे, त्या खेळाडू कक्षामध्ये एकही टीम जिंकलेली नाहीये. तरी सुद्धा या ठिकाणी असं काही नसतं, म्हणून या ठिकाणी देवांश 11 टीम त्या खेळाडू कक्षात बसलेले आहेत. मेघन पाटील मॅन ऑफ द मॅच. याचं आहे ओम स्ट्रायकर टीम विनिंग टीम. स्पीडअप करा, घाई करा, अजून 3 मॅच खेळवायचे आहेत. पहिला बॉल, पहिला बॉल सागरच्या बॉलवर प्रहार आणि बॉल जातो सीमा पार, षटकार, 6 धावा. शिवतेज वॉरियरला तडाखा, पहिल्या बॉलला सोसावा लागलाय. आणि वाईट बॉल पंचरकडनं मात्र या ठिकाणी इशारा येतोय. अवांतर धाव खर्च केली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बाद, विकेट, बॅक टू डगआउट. निशांत आउट झालेले आहेत. धक्का बसतोय दिवांश 11 या टीमला. घाई करा, घाई करा दिवांश 11 टीम. बॅटर अजून निघायला नाही तुमचा. चला पाठवा, पाठवा बॅटर पाठवा. दिनेश कोदी यांचं आगमन झालेलं आहे. सरपंच सारशी ग्रामपंचायत. प्रकाश शेट्टे दाते यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच मेघन पाटील यांना दिली जाते. देवांश 11 टीमचे मॅन ऑफ द मॅच विनर खेळाडू निखिल भोईर आणि रोहित या. ज्यांची मॅन ऑफ द मॅच घ्यायची राहील त्यांनी त्वरित या. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. लेफ्ट हँड बॅटर नरेश बॅटिंग स्टान्सवर आहेत. लेफ्टी बॅटर नॉन स्ट्राईकला राकेश. गोलंदाज तयार. पेनल्टी बसेल जर वेळ घालवला तर. खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल 5व्या ओव्हरला. शिवतेज वॉरियर आम्ही तुम्हाला पहिल्याच ओव्हरला अलर्ट करतोय. एक खेळाडू पेनल्टी सर्कलच्या आतमध्ये ठेवावं लागेल. डॉट बॉल, भेदक मारा. विकेट काढल्यानंतर जो अनुभव आहे तो अनुभव आत्मविश्वासाने डबल होतोय. आणि इथे फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग. धाबा थांबलेले आहेत विकेट काढल्यानंतर. खूप चांगल्या पद्धतीने मात्र आपल्या लेंथवर नियंत्रण ठेवतात गोलंदाज शिवतेज वॉरियर. यॉर्कर लेनचा बॉल, पुन्हा चिंता डॉट. लगातार 3 बॉल निर्धाव जात आहेत. विश्वासाची बॉलिंग मात्र पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक राहतो या षटकातील.
आणि इथे एक धाव जेमतेम आता पूर्ण केली जाईल. फेमस बिर्याणीचे मालक कल्पेशजी मोकाशी सिरीजपाडा यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे कुणबी क्रिकेट लीग 2025 मध्ये. मंचावर यायचं आहे. गोलंदाज तयार. एक यंगस्टर गोलंदाज बॉलिंग मार्कवर आता मात्र आणलं जातंय. आमचे समालोचक परत जेवाय गेलं काय? बघूया. गोलंदाज तयार. या बॉलला काय घडेल? लेफ्ट हँड बॅटर लेफ्टीला संधी. भावेश पवार या ठिकाणी ठोकली होती, त्यांनी 4 षटकार लगातार. भावेश पवारला आठवतील का? सुरेख फटका आणि इथे कॅच होत नाहीये. प्रथमेश ठाकरेला आठवावं लागेल. देशाच्या टॉप 10 मधील बॅटर, टॉप 1 ठरला होता. 10 PL ला सिरीज घेतली होती गुजरातला. बघूया. गोलंदाज तयार. पुल केलंय. हा शॉट मिड विकेट डीप कडे आहे आणि हा बॉल थांबतोय का? प्रयत्नांची पराकाष्ठा केली या ठिकाणी. बाउंड्री अडवली गेली आहे. मेहनतीचं फळ झालंय. स्कोर कार्डवर धावसंख्या 7 बॉल मध्ये 11 धावा. गोलंदाज तयार. ऑन साइडला हा बॉल. चांगली फिल्डिंग मात्र पाहायला मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा कव्हर होत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट मात्र कॉम्पिटिशनचं क्रिकेट वाडा तालुका विक्रमगड तालुका या 2 तालुक्यातील कुणबी क्रिकेटर एकत्र येताना मॉर्निंग क्रिकेट क्लब वाडा यांनी मात्र एक चांगला आयोजनबद्ध नियोजनबद्धता साकारताना आयोजनाची भूमिका पार पाडली. तसेच या स्पर्धेला इतर सर्व जाती धर्माचे बांधव भेट देत सर्वांचा आदर सत्कार सन्मान केला जातोय. कुणबी क्रिकेट लीग 2025 चा थर्रार बॉल जातोय सीमा पार. 4 चौकार. राकेश यांनी जर 3 षटकार मारले तर विशाल ठाकरे यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक लागले. आणि कव्हर ड्राईव्हचा क्लास फटका राकेशच्या बॅटमॅन. दमदार कव्हर ड्राईव्ह बाउंड्री जाते. क्लास याला म्हणतात. बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. गुडलेनचा बॉल होता, परंतु बॅटरची क्षमता एवढी भारी आहे की त्यानं परफेक्ट जज केलं. हाईट घेतली, उंच उडी मारून शॉट खेळलाय. सुरेश रैनाची आठवण करून दिली. चौकार हॅट्रिकला 500 रुपये निखिल बागुल दिनेश कोदी यांच्याकडनं. वाट शॉट आणि चेंडू ते सीमारेषा पार आणि हा चौकार जातोय. 500 रुपये लागू होत आहेत निखिल बागुल दिनेश कोदी यांच्याकडनं. 500 रुपये कॅश प्राइज. 100-200 जमाना त्यांनी आता फेटाळून लावलेला आहे. 500 रुपये. कारण आजकाल होळी आली, दिवाळी आली, पोस्ट मागले जातात 100 रुपये. त्याच्यामुळे आता डायरेक्ट चौकार हॅटिंगला 500, षटकार हॅटिंगला 1000चा जमाना आलेला आहे. आणि हे मोटिवेशन खूप कामी आलं. राकेश सारख्या फलंदाज अचानक गरम झाला आणि त्यांनी 3 चौकार ठोकलेले आहेत. निखिल बागुल आपले धन्यवाद आणि दिनेश कोदे की आपण बाउंड्रीच्या चौकार हॅट्रिकला खूप महत्व देत आहेत.
कारण जगाच्या इतिहास क्रिकेटचा देव ज्यांनी जगाने मांडलं, सचिन रमेश तेंडुलकर यांचं वनडेचं रेकॉर्ड पहा. 2016 चौकार मारलेले आहेत आणि 195 षटकार वनडे मध्ये. म्हणजे 2016 चौकारांनी सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड सचिन रमेश तेंडुलकर यांनी केलेला आहे. ऑन साइडला या ठिकाणी पाहता आपण एक धाव कव्हर केली गेली आहे. भोजन करण्याचं कोणी बाकी राहिलं असेल त्यांनी भोजनासाठी यायचं आहे. भोजन व्यवस्था अजूनही सुरू आहे आणि कळकळीची विनंती, कोणी उपाशीपोटी राहू नका. कुणबी समाज क्रिकेट लीग आहे तेव्हा कोणी उपाशी राहू नका. आणि त्याचबरोबर 1,11,000ची स्पर्धा आहे. खेळाडूंपासून पब्लिक पासून जेवणाची सोय असणार आहे. त्याचबरोबर लावण्या असणार आहेत. म्हणजे खाना, दाना आणि गाना अशा तिन्ही गोष्टींची स्पर्धा असेल. वैतरणेश्वर चषक खूप जबरदस्त मात्र कॉम्पिटिशन या मॅच मध्ये लागले. डॉट बॉल काढलाय, गोलंदाज सुद्धा तेवढा तरबेज आहे. धावसंख्या रोखायला मला हिम्मत दाखवतोय. चारही दिवस संदीपजी दुपारी, वैभवजी ठाकरे यांनी चारही दिवस खेळाडूंच्या जेवणाची व्यवस्था केलेली. प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेत आहेत, त्यांचेही हार्दिक स्वागत आहे. आणि इथे पंच थर्ड अंपायर, क्रुशियल मोमेंट आहे. विकेट बॅटर बाद. बॅट ही हवेत राहिली, अगदी अर्धा सेकंद बॅट हवेत राहिली, अन्यथा विकेट गेली नसती. आणि इथे बॅटर बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले बॅटर नेम बंडू निलेश मेने. यापुढे सामना टॉस साठी यायचंय. बोथ टीम बी फास्ट. SB11 ओम स्ट्रायकर टॉस साठी या. वॉटर शॉट, कव्हर ड्राईव्हचा फटका. चेंडू अजून फील्ड नाहीये. 2 धावा सहज मिळतील आणि इथे त्या 2 धावा कव्हरही केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या फळकर मात्र जाऊन पोहोचते. 2च्या बढतीनंतर स्कोअर कार्ड फुलतोय. पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना धावा उभारताना देवांश 11 संघ 29 धावा आहेत. अजून तिसरं षटक संपत नाहीये. धावा मात्र मोठ्या आहेत. 29 धावा. रन रेट आलाय. वॉटर शॉट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. दमदार बॅटिंगला सुरुवात. नरेश ऑन सेट फायर. मॅन फॉर आमगाव. आमगावचा बॅटर गरजला षटकार ठोकला नरेशनं. तात्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी शेट्टे तात्या, 40 प्लसचे खेळाडू यांचं स्वागत आणि सन्मान अमोलजी पाटील साहेब यांनी करावा अशी विनंती करतोय. आयोजन कमिटीचे या स्पर्धेचे कुणबी लीग
कारण नरेशच्या भात्यामध्ये क्षमता आहे, आमगावचे आहेत आणि खूप चांगला इतिहास आहे बॅटरचा, कित्येक वर्ष राहिलाय. लेफ्ट हँड बॅटर आहेत, अँगल बनून बरोबर खेळतायत. एक षटकार ठोकलाय. ऑफ ब्रेक केलेला आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, परफेक्ट ऑफ ब्रेक, रिव्हर्स स्वीप शॉट साईड टाकलेला. कलात्मक गोलंदाजी करतायत या ठिकाणी. काय लाजवाब बॉलिंग आहे, उभं केलंय. ज्यानं षटकार ठोकला त्याच बॅटरला दोन्ही बॉल डॉट केले, रन रेट कव्हर केलाय. खडे खडे खेळणे का प्रयास. भूपेश पाटीलचा दरारा आता मात्र जाणू लागला या ओव्हरला. आणि लॉंग लेग कडे बॉल मध्ये तटवलाय. सीमा रेषा पार नरेशच्या बॅट मध्ये येतोय अजून एक चौकार. एक चौकार बसला. स्कोर मोठा झाला. 3 ओव्हर मध्ये टोटल धावसंख्या फळकावर लागली. एक बॉल बाकी आहे का. चौथ्या षटकामध्ये सुद्धा या ठिकाणी आता चौकार येतोय. म्हणजे बघितलं आपण तर 3 ओव्हरला जो अटॅक झाला तो थोडासा 4-5 बॉल थांबला होता. 3 बॉल डॉट आले होते. परंतु आता पुन्हा तिसऱ्या षटकासारखा प्रमाण त्या धावा येतात. सरासरी येईल का. 2 धावा घेतील काय. चौकार झालाय. 2 धावा पूर्ण झाल्या. म्हणजे 2 बॉलला 6 धावा आल्या. चौकार बदला 2 धावा घेतल्या. रन रेट मात्र खेचलाय. धावसंख्या बळकर मात्र जाऊन पोहोचते 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42. ओम स्ट्रायकर आणि SB11 टॉस साठी यायचंय. त्याचबरोबर मोनितजी पाटील खुपरी युवा उद्योजक यांचं स्वागत मनोज वलटे यांनी करावं. वाडा विक्रमगड कुणबी क्रिकेट लीग मध्ये सन्मान केला ते मोनिश पाटील यांना आणि मोनिश पाटील यांचा सन्मान मनोज वलटे यांच्या हस्ते होते. पूल केले. हा बॉल जातोय स्क्वेअर लेग डीपला. सीमा रेषा पार. अजून एक चौकार येतोय. तडाखा 5व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर 4. सरासरी मोठी होत चालली आहे. स्कोर कार्ड मात्र फुलतोय. धावसंख्या 4 न वधारली. स्पीडअप करा, स्पीडअप करा. घाई करायची कारण आपल्याला वेळ खूप कमी. अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत. आणि या स्पर्धेला कुणबी क्रिकेट लीगला कालवार वाल्यांकडनं शुभेच्छा. जिथे जिल्ह्याची चाचणी होणार आहे. कबड्डीचा तरा 400 संघ खेळणार आहेत. शुभेच्छा येत आहेत. वाडा विक्रमगड तालुका कुणबी क्रिकेट लीगला शुभेच्छा येत आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि इथे 2 धावा मिळतील का. चांगला थरार. जसं वाडा तालुक्यामध्ये बघितलं आपण तर कुडूस क्रिकेटची पंढरी, तसं ठाणे जिल्ह्यामध्ये कबड्डीची पंढरी कोण तर कालवार. कालवार म्हणजे कबड्डी, कबड्डी म्हणजे कालवार. जरूर बघा. 7 जानेवारी ते 15 जानेवारी 400 टीम खेळणार कबड्डीची चाचणी. जिल्हा चाचणीचा थरार. प्रो कबड्डी स्टार उमेश म्हात्रे यांनी वाडा विक्रमगड कुणबी क्रिकेट लीगला शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद उमेश जी म्हात्रे, कालवार प्रो कबड्डी स्टार. बुगिया गोलंदाज तैयार. बॉलिंग मार्क पर काय घडे. राइट आर्म राउंड द विकेट. बैटर तैयार है. आमगाव मैन नरेश.
ज्याच्यावर जबाबदारी खूप मोठी आहे, जबाबदारी पेलताना मोठे स्ट्रोक खेळतोय, चेंडू जातोय सीमा रेषेकडे, सीमा पार, 4 चौकार. नरेश धावा थांबणारच नाहीयेत, लगातार अटॅक, लगातार चौकार षटकार चालू आहेत. हैराण परेशान करून टाकलंय. स्कोर बनलाय स्कोर कार्डवर 54 धावा फायटिंग टोटल मध्ये मॅच आली आहे. नरेशनं मात्र हा सामना बनवला, फाईट देण्याकरिता धावा उभारल्या. खूप चांगली बॅटिंग करतोय बॅटर. पुन्हा एकदा अटॅक करतोय मिस्टर नरेश आमगाव, हा जातोय चौकार नंतर षटकार. अफलातून एनीवेअर अटॅक, इकडून तिकडून रिव्हर्स न सुद्धा मारतोय, इकडनं मारतोय. धाव संख्या बळकावर तब्बल झळकते ती 60. नरेशचे वैयक्तिक चौकार षटकार पाहिले तर 2 षटकार 2 चौकार सिंगल डबल वैयक्तिक धावा केली आतापर्यंत. 27 धावांची फास्टेस्ट इनिंग खेळतोय. संघ संकटात असताना 27 धावा खेचल्या नरेशनं. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. बघूया गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑन या ठिकाणी पाहतोय, बॉल येतोय, मी विकेट डीपकडे सरतोय, 2 धावा घेण्याचा चंग बांधला गेलाय, थ्रो येतोय, थ्रो येईल, फील होईल आणि इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या या ठिकाणी टोटल लागते पहिल्या इनिंगची. ओव्हर समाप्त होताना किती आली 62. बॉलरला अजून बॉल टाकायची इच्छा होती वाटतं. 62 धावा झालेल्या आहेत. 63 धावांची गरज आहे विजयासाठी. आता जास्त वेळ घेऊ नका, लगेचच फिल्डिंग साठी यायचंय. चला बाकीचे फिल्डर आपण आतमध्ये या, बॅटर नंतर येतील. चला या, वॉर्मअप करत या. वॉर्मअप केल्याने खेळ चांगला होतो, हा क्रिकेटचा इतिहास आहे. एका लाईन मध्ये लगेच वॉर्मअप बघा. फोड या ठिकाणी दर्पण फोडसे उतरलेले आहेत. लगेच बॅटर तयार ठेवा. ओपनिंग जोडी टॉस कडे जाऊया. त्यानंतर जाऊया स्वागत समारंभाकडे. अगदी वेळात वेळ काढून मान्यवर उपस्थित झालेत. मग अष्टपैलू खेळाडू असतील किंवा कुठल्याही प्रकारे काम असतील, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व सारशी गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय दिनेशजी कोदे साहेब यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. कुणबी प्रीमियर लीग 2025 मध्ये अगदी वेळात वेळ काढून त्यांनी इथे उपस्थिती नोंदवली. तर मी सन्माननीय नळेशजी पाटील गुरुजी सर यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते प्रथम नागरिक सन्माननीय दिनेशजी कोदे सर सरपंच सारशी ग्रुप ग्रामपंचायत यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. सन्माननीय दिनेशजी कोदे साहेब यांचा इथे यथोचित सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं वस्त्र, मायेची शाल व पुष्पगुच्छ त्यांचा यथोचित सन्मान झालाय. तदनंतर या पुढील होणारा सामना SB11 त्याच्या विपक्षामध्ये ओम स्ट्रायकर्स. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय आपल्याला. उर्वरित सामने देखील आजच कंप्लीट करायचे आहेत. बी फास्ट. तर नाणेफेक या ठिकाणी करण्याकरिता आमंत्रित करूया मान्यवरांना. दिनेशजी कोदे सारशी गावचे सरपंच यांना प्लीज वेलकम. कुणबी समाज वाडा विक्रमगड तालुका क्रिकेट प्रीमियर लीगला भेट दिलेले पाहुणे दिनेशजी कोदे राष्ट्रीय पुरस्कार विजेते सरपंच प्लीज वेलकम. स्पीडअप करा मॅच, अजून एक सामना खेळवायचा आहे.
चला टीम कॅप्टन बी फास्ट SB11 निखिल भोईर येत आहेत. ओम स्ट्रायकरचे हार्दिक पावडे येत आहेत स्वतः. सलामीची जोडी अगदी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्ग दर्पण फोडसे पहिला चेंडू स्विंग अँड मिस. यष्टींच्या अगदी जवळनं चेंडू निघून गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपात डॉट डिलिव्हरीज. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर एक नोंद घ्यायची. याच्यानंतर आणखी आपल्याला सामने खेळवायचे आहेत. बी फास्ट घाई करायची. पहिला चेंडू झालाय निर्धाव स्वरूपामध्ये. बासष्ट धावांचा आव्हान. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिला चेंडू निर्धाव. वेळेस झेलला संधी बडी मछली जाल में झेल पकडला जातोय. दर्पण फोडसे आणि स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू पकडला गेलाय. बडी मछली जाल में पहिल्या विकेटचं झालाय पतन. रोहित शेलार बॅक टू पेव्हिलियन. आजच्या दिवसातील इन्फॉर्म बॅट्समन यंग टॅलेंट रोहित याला जावं लागते तंबूच्या आसऱ्याला. पुढील फलंदाज नेक्स्ट बॅटर इन्क्रीज मध्ये येतोय या दीपक. सर्व क्षेत्ररक्षकांनी एक नोंद घ्यायची. अगदी आपल्याला लवकरात लवकर आजचा दिवस आपल्याला संपवायचा आहे. त्यासाठी या वेळेचं बंधन पाळायचं आहे. बी फास्ट बॅट्समन. बॅटची एज आणि सुपर झेल पकडला गेलाय. यष्टी रक्षकाकडनं अगदी कुठल्याही प्रकारे चुकी झाली नाहीये. डिफ्लेक्शन जरूर झालं होतं मात्र चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवली गेली आणि आपल्या दोन्ही हातांमध्ये अगदी सहजरित्या चेंडूला कलेक्ट केलं गेलंय. बॅक टू बॅक विकेटचं पतन दुसऱ्या चेंडूवर. त्याचा नेक्स्ट बॅट्समॅन असा पुढील फलंदाज मयूर. न्यू बॅट्समन क्रीजवर दाखल होत आहे मयूर गोतारणे. एका बाजूने मयूर नॉन स्ट्राईक एंडवर विशाल. मयूर गोतारणे सरसवाल व्यक्तिमत्व. अशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. समोर दर्पण फोडसे स्विंग अँड मिस. काय दर्जेदार षटक हाताळलं जात आहे दर्पण याच्या मार्फत. फलंदाज अगदी बांधून ठेवलाय जखडून ठेवलाय. असं क्वालिफिकेशनच्या सिनेरिओने जर बघायचं गेलं तर शिवतेज वॉरियर संघासाठी देखील महत्वाचा सामना. जर सामना जिंकला तर ते देखील रेस मध्ये असतील. नंतर जेलला संधी पहिल्या षटकातील तिसरी विकेट. मयूर बॅक टू पेव्हिलियन. पुढील फलंदाज बी फास्ट. एकंदरीत जर बघायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. कुठल्याही प्रकारे धाव खर्च केली गेली नाहीये. 3 विकेटचं पतन घेतलाय. काय सुरेख अव्वल दर्जाची गोलंदाजी बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवर मॅन इन ऍक्शन दर्पण फोडसे. असं निवन बॅटमन पुढील बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. सागर दर्पण टू सागर. झेलला संधी 4 विकेट मिडन ओव्हर. या षटकामध्ये चौथी विकेट म्हणावी लागेल. कुठल्याही प्रकारे धाव खर्च केली नाही. 4 विकेट मिडन. 4 विकेट घेतल्या गेल्यात आणि धाव संख्या 0. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती. या स्पर्धेमधील जर बघायला गेलं तर पहिला गोलंदाज मेडन षटक हाताळणारा. त्यानंतर नुसतं षटक मेडन हाताळलं नाहीये तर तब्बल 4 गडी गारद केलेत. नाव लक्षात राहिलाचा दर्पण फोडसे.
षटक क्रमांक 1 ची झाली आहे सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 0. अकाउंट ओपनिंग झालेली नाहीये. मोबदल्यात मात्र 4 विकेटचं पतन झालंय. बास्टमॅन गोलंदाजी मार्कवर राकेश ठाकरे. यावेळेस भीमर हाताला गेलाय. पंचांकडून नोचा इशारा येतोय. नो +1. एकंदरीत 2 धावा मिळतील. बी फास्ट. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. कुठल्याही प्रकारे वेळ दौडू नका. फ्री हिटचा चेंडू. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन ऑन स्ट्राईक. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज समोर असेल. त्याच्यावर कशा प्रकारे गोलंदाजी मध्ये आपली धुरा सांभाळेल. कारण एकंदरीत जर बघायला गेलं तर एक 63 धावांचं एक मोठं आव्हान समोर ठेवलं गेलंय. धावसंख्या मात्र फक्त 2. फ्री हिटचा चेंडू. त्याला मात्र अगदी मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. अपयश. कनेक्शन झालं नाही. या डॉट डिलिव्हरीचा निर्धाव स्वरूपात झाली आहे चेंडूची सांगता. काय गोलंदाजी बघायला मिळते दिव्यश 11 संघाकडनं. अव्वल दर्जाची गोलंदाजी. सकाळ सत्रामध्ये मात्र कुठेतरी गोलंदाजी मधनं त्यांना हवी तशी लय सापडत नव्हती. 2 चेंडूवर 10 धावांची गरज असताना देखील त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. यावेळेस मात्र कमबॅक केलं गेलंय. लॉंग ऑन रिजन मध्ये फटका खेळला गेलाय. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाहीयेत. कारण चेंडूवर सरसावेल तो दर्पण फोडसे. कलेक्शन करून फेकी केली जाते. तोपर्यंत 1 धाव अगदी सहजरित्या केली जाते पूर्ण. एकेरी धावेने मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवर. 4 बाद 3. पंचांकडे दाद मागितली जाते. यष्टींच्या समोर पकडला गेलाय. पंचांचा बोट उंच आकाशाच्या दिशेने. विकेटचं झालंय पतन. विकेट क्रमांक 6. विकेट क्रमांक 5. राकेश याच्या षटकातील दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. एकंदरीत विकेट क्रमांक पुढील फलंदाज क्रीज मध्ये दाखल होतोय दीपेश मानेंना. फॉर्म कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल एक मोठं आव्हान समोर ठेवलं गेलंय. आणि आता मात्र या आव्हानाचा पाठलाग करायचा असेल तर वादळी खेळी खेळावी लागेल. संयमाचा बांध फोडावा लागेल. चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावं लागेल. यष्टी उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल. झालं विकेटचं पतन. धाव संख्या 3. विकेट क्रमांक 6. 6व्या विकेटचं पतन झालंय. एकंदरीत या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू टाकून झालेत 4. म्हणजेच या सामन्यात आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 10 चेंडूंमध्ये 6 विकेटचं पतन झालंय. नेक्स्ट बॅट्समन प्रीतम. क्षेत्ररक्षकांनी आपली जागा घ्यायची. कुठल्याही प्रकारे मॅटिंग्स करू नये. कारण अगदी एक भलं मोठं आव्हान समोर आता उभं राहिलंय. विजयासाठी अजूनही 60 धावांची गरज. 20 चेंडू 60 धावा. प्रति षटक 18 धावांची सरासरी गरजेची. प्रत्येक चेंडूवर जर बघायला गेलं तर 3 धावा गरजेच्या असतील. यावेळेस आपटलेला चेंडू. त्याला फुल केले. वंडरफुल. ब्युटिफुल. आणि याचा सक्सेसफुल 1 बाउन्स चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. चौकार. प्रीतम याच्या बॅट मध्ये एक सुरेख फटका बघायला मिळालाय. नंतर धाव फलकात अर्जित केले जातात 7 या धाव संख्येवर. यावेळेस मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता. मात्र यावेळेस कनेक्शन प्रॉपर झालं नाही. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळतं. षटक क्रमांक 2 ची झाली आहे सांगता. नेक्स्ट बॉलर लगेच गोलंदाजी मारता बघायचा आहे दर्पण फोडसे.
विकेट मेडन प्लस 4 विकेट पहिल्या षटकात घेतल्यात. असा जो वन बाउन्स चौकार गेला स्क्वेअर लेग रिजन. चेंडू आपल्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. मॅच बॉल पोहोचवायचा आहे. एक विनंती असेल, मॅच बॉल आपल्यापर्यंत चौकारासाठी आला होता, अजूनही आपल्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. मैदानात कृपया चेंडू पुरवायचा आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये फटका खेळला गेला. वन बाउन्स मयूर चेंडू पर्यंत येईल. फेकी केली जाईल तोपर्यंत एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. दर्पण याच्या गोलंदाजीवर पहिल्यांदा एक धाव घेतली गेली आहे इनिंग मध्ये. षटक क्रमांक 2 वैयक्तिक दुसरं षटक. सांघिक बघायला गेलं तर तिसरं षटक हाताळलं जात आहे. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना पहिल्या चेंडूवर या इनिंग मधील त्याच्यावर धाव घेतली जाते. नंतर लेफ्ट हँडेड बॅट्समॅन ऑन स्ट्राईक. डावखुरा फलंदाज विशाल ऑन स्ट्राईक. विशालला मात्र विशाल काय फटके खेळावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. लोअर फुल टॉस त्यावर मात्र सन्मान दिलाय आणि या चेंडूला फक्त दिशा दिली गेली. असं फलंदाजाचं नाव कांचन. यस. त्यानंतर लगेच गोलंदाज आपण सज्ज राहायचंय. धावसंख्या 9. 2 पूर्णांक एकंदरीत बघायला गेले तर 10. धावसंख्या 10. वॉड शॉट. सुरेख फटका चेंडूला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग रिजन. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार 6 धावांकरिता. एक देखना फटका, कलात्मक फटका सजवला गेला आणि त्याला पाठवलं गेलं डीप स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बी फास्ट. अजूनही आपल्याला सामने खेळवायचे आहेत. यापुढील सामना खेळवला जाईल SB11 विपक्षात ओम स्ट्रायकर्स. जेलला संधी. पकडो कॅच जितो मॅच. 3 क्षेत्ररक्षक. मात्र चेंडू पर्यंत कोणी पोहोचू शकला नाही. मयूर पोहोचेल तोपर्यंत मात्र अगदी 2 धावा सहजरित्या घेतल्या जातात. काही असं दुहेरी धावेने मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 18 ऑन बोर्ड. 63 एक मोठी धावसंख्या म्हणावी लागेल. त्या धावसंख्येचा पाठलाग करताना 18 धावसंख्येपर्यंत मदत मारली गेली आहे. स्विच हिट अटेम्प्टेड आणि 1 बाउन्स चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. चौकार. चेंडू लगेच मैदानापर्यंत पोहोचवायचा आहे. एकंदरीत जर बघायला गेले तर प्रीतम याच्या बॅट मधनं येतोय चौकार. वैयक्तिक 18 धावांवर खेळताना सांघिक धावसंख्या 22 ऑन बोर्ड 22. यष्टी उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉयर. दर्पण फोर्स याच्या ताफ्यामध्ये दाखल होती. विकेट क्रमांक 5. पंजा खोलला जातोय त्याच्या मार्फत. डेड बॉल घोषित केला जातोय पंचांकडनं. बी फास्ट. आपल्याला आणखी एक सामना खेळवायचा, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. स्पीडअप करायचंय. SB11 वॉन द टॉस. डिसिजन पेंडिंग ठेवलाय. आपल्याला विनंती असेल, आपण डिसिजन कळवला नाही अजून. षटक क्रमांक 3 अगदी शेवटचा चेंडू. असं षटक संपलाय. डेड बॉल. असं शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल दर्पण फोडसे. पंजा खोलेल काय? डॉट डिलिव्हरी. षटक क्रमांक 3 ची झाली आहे सांगता. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जातात 22 ऑन बोर्ड. दर्पण फोडसे कडनं सुरेख कामगिरी. 4 विकेट्स त्याच्या नावावर दाखल झाल्या गेल्यात. 5वी देखील जाळ्यात आली होती, मात्र कुठेतरी मास्याने पलटी मारली. कुठेतरी नशीब बलोत्तर म्हणावं लागेल. षटक क्रमांक 4 विवेक जाधव गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल. बी फास्ट घाई करायची, कारण एकंदरीत बघायला गेले तर अजूनही
41 धावांची गरज. 12 चेंडू 41 धावा. बी फास्ट. 12 चेंडू 41 धावा. त्यावेळेस पंचांकडनं नोचा इशारा येतोय. फ्री हिट असेल. धावसंख्या 23. अजूनही 40 धावांची गरज. 12 चेंडू 40 धावा. बी फास्ट. नो मीटिंग. लगेच आपण पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज राहायचंय कारण विकेटचं पतन झालंय 6 बाद 23. वेळेचा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू मात्र दिशा बदलतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. तसा थर्ड अंपायर. विकेटचं पतन झालंय. साई मित्र परिवारचे सर्वेसर्वा विरसेन पाटील आगमन झालंय. वेलकम वेलकम सुस्वागतम. कुणबी प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नेक्स्ट बॅटर फास्ट. विकेट क्रमांक 7. 7व्या विकेटचं पतन म्हणावं लागेल. विवेक जाधव सज्ज झालाय पुन्हा एकदा. लॉंग दी कार्पेट खेळला जातोय. एक धाव सहजरित्या केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही. एकेरी धावेवर समाधान मानावं लागतं. पुढील फलंदाज ऍक्शन डावखुरा शैलीचा फलंदाज सागर देसले. यापुढील होणारा सामना होम स्ट्रायकर त्याच्या विपक्षामध्ये SB11. यात SB11 संघाने नाणेफेक जिंकली. डिसिजन पेंडिंग ठेवलाय. दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉयड. विकेट क्रमांक 8. याचा पुढील फलंदाज धावत यायचंय. वॉर्म अप करतच धावत यायचंय. फ्रेशनेस पिच वर आपल्याला मग अगदी सहज जाणवेल. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर असताना या षटकात आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. SB11 डिसिजन अजून कळवला नाहीये. एक विनंती असेल आपण आपला निर्णय कळवायचा आहे कारण या सामन्यात जर एकंदरीत बघायला गेले तर चौथं षटक याच ऑन द टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. डाव्या यष्टीच्या वायरील चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईडचा इशारा केला जातोय. अव्वांतर धावेने मात्र धावफलक 1 ने पुढे जाईल. 26 या धावसंख्येवर. स्विंग अँड मिस डॉट डिलिव्हरीज. निर्धाव स्वरूपात झाली चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा विवेक जाधव गोलंदाजी मार्गावर सज्ज असताना या षटकात आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. फलंदाज गांधरे गावाकडून बिलॉंग करताना आणि गोलंदाज गांधरे गावाकडून बिलॉंग करतायत. अगदी चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न वारंवार केला जाते. ऑल आउट होण्यापासून एक वाचण्याचा प्रयत्न असावा. एकंदरीत विकेटचं पतन झालंय 8. मात्र अजूनही या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर. बी फास्ट.
असं शेवटचं षटक, षटक क्रमांक 5, अंतिमचं षटक. विजयासाठी मात्र अजूनही खूप धावांची गरज. पुढील फलंदाज वेदांत. गोलंदाजी मार्कवर प्रमोट केलं जाते वेदांत याला. वेदांत कडनं कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. झेलला संधी आहे. विकेट क्रमांक 9, 9व्या विकेटचं पतन झालंय. एकंदरीत या षटकात अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. ऑल आउट होण्याची नामुष्की येऊ शकते का? 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. बॅटर बी फास्ट. षटक क्रमांक 5, पुढील चेंडू. कुठल्याही प्रकारे धाव घेतली जाणार नाही. निर्धाव स्वरूपात हाताळला जातो. डॉट डिलिव्हरीज. षटक क्रमांक 5. या षटकात आतापर्यंत एकंदरीत चेंडू हाताळून झाले तर 2. पुढील चेंडू, तिसरा चेंडू. या पुढील होणारा सामना दोन्ही संघांनी लगेच सज्ज राहायचंय. हवाई सफर. चेंडू निघून जाईल का षटकार की झेल पकडला जाईल? व्हॉट अ फॅट. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. एक झेल जरूर दर्जेदार अव्वल दर्जाचा पकडला. बॅलन्स मात्र करण्यात कुठेतरी अपयश आलं. अटेम्प्टेड केलं गेलं, 2 वेळा प्रयत्न केले गेले, चेंडू निघून जाईल. षटकार. पुनश्च एकदा इन रेज. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. डॉट डिलिव्हरी निर्धाव स्वरूपामध्ये. धाव संख्या 33 ऑन बोर्ड, 33. लॉस ऑफ 9 विकेट. 9 गड्यांच्या बदल्यात धाव संख्या 33. या षटकात आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचे 2 चेंडू. संघ ऑल आउट होईल की 2 चेंडू खेळले जातील? वेळेस देहवष्टीवर चेंडू आदळला गेलाय आणि यष्टी उद्ध्वस्त वेध घेतला जातोय. संघ ऑल आउट होतोय. अशा प्रकारे संघ विजयी ठरतोय. एक मोठा विजय देवांश 11 संघाच्या वाट्याला येतोय. बी फास्ट. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. ओम स्ट्रायकर्स. दरम्यान सर्वांनी नोंद घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारे टीम मीटिंग्स